2020 मध्ये कोरोनाच्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बाजूला CSR फंडामधनं तब्बल 3 कोटी रुपये खर्च करून प्रीफॅब असं अत्याधुनिक रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। परंतु तब्बल 5 वर्षांपासून हे रुग्णालय धुडकाट पडलेलं आहे। 2020 मध्ये या रुग्णालयाच्या कामाला सुरुवात झालेली आणि 21 पर्यंत हे काम पूर्वत्वास गेलं। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कोरोनाची देखील लाट उसरली, त्यामुळे हे रुग्णालय तसंच या ठिकाणी बंद पडू नये। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन रुग्णालयात एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार केले जातात। परंतु असं असताना मात्र सुसज्ज असं प्रीफॅब रुग्णालय प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मात्र धुडकाट पडलेला आहे। परंतु आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महाविद्यालय या ठिकाणी सुरू करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। या ठिकाणी जर आपण बोलतो मेडिकल कॉलेज वैद्यकीय महाविद्यालय चे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवलं जाणार आहे असं देखील समोर आले। परंतु 5 वर्षापासून धुडकाट हे संपूर्ण रुग्णालय पडलेलं आहे। कोट्यावधी रुपये CSR फंडाचे जर आपण पाहिलं तर वाया गेल्याचं बोललं जातं। आपण या ठिकाणी बघू शकतो झाडं झुडपं बाबळीचे झाडं देखील या ठिकाणी वाढलेले आहेत। प्रशासनाचं संपूर्ण दुर्लक्ष याकडे झालं आणि त्यामुळे असा परिणाम झाला। आपण बघू शकतो सुसज्ज अशा पद्धतीनं हे संपूर्ण साहित्य या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। हे साहित्य कशा पद्धतीनं पडलेलं आहे आपण मी तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवू शकतो। एकीकडे रुग्णांना उपचार घेण्यासाठी एका बेडवर 2 रुग्णांना उपचार घ्यावे लागतात। असं असताना मात्र अशा पद्धतीनं रुग्णालय हे धुडकात पडल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे हेच रुग्णालय जर सुरू केलं असतं तर एका बेडवर 2 रुग्णांना उपचार घ्यायची गरज पडली नसती असा सवाल जो आहे तो रुग्णांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे हे रुग्णालय केव्हा सुरू होणार आहे असा प्रश्न जर आपण पाहिलं तर रुग्णांच्या वतीनं विचारला जात आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।